सखी सावली काव्यांजली. बरं प्रीतम, तुझं अचीवमेंट आहे तेव्हा केक तूच काप. काय माझा अचीवमेंट वगैरे, आपण एकत्र मी तुला राहू. सांगितलं ना, केक तू कापायचा म्हणजे तूच कापायचा, समज. बर चल. बस भाई. मॅडम, तर यावेळेला कोणाला? काय माहित. थांब मी बघतो. मी सुद्धा झालो. सर 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 प्रीतम सर प्रीतम सर इकडे या ना. प्रीतम सर एक मिनिट. काय काय तुम्ही आता या वेळेला माझ्या घराबाहेर काय करता सगळं? प्रीतमजी, आज व्हायरल झालेलं गाणं आणि ट्यून दोन्ही तुम्हीच कोरलेला आहे असा आरोप होत आहे. पब्लिसिटी आणि मोठ्या डीलसाठी तुम्ही मोठा फ्रॉड केलाय, याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? एक मिनिट. काय काय बोलता तुम्ही? काय काय चाललंय हे? बोला प्रीतम बोला प्रीतम सर, उत्तर हवंय आम्हाला. बोला बोला प्रीतम सर, बोला. प्रीतमजी बोला, उत्तर हवंय प्रीतमजी, बोला. एक मिनिट प्लीज. कोणी केला हा आरोप? ते महत्वाचं नाहीये, खरं काय ते सांगा. ते महत्वाचं आहे. एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीने असा गुन्हा करणं हे किती वाईट आहे. अहो, गाण्याची चोरी करायची गरजच काय होती तुम्हाला? बोला प्रीतम सर, बोला. उत्तर हवंय आम्हाला. बोला, बोला प्रीतम. उत्तर हवंय आम्हाला. आम्ही ऐकून घेणार आहे. बोला तुम्ही. बोला प्रीतम सर, आम्हाला उत्तर हवंय. एक मिनिट, उत्तर द्या. एक हवंय आम्हाला. मिनिट, गोंधळ करू नका. एक मिनिट. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझा मुलगा असं कधीच काही करणार नाही याची पूर्ण खात्री आम्हाला. आणि तुम्ही जे काही आता सांगितलं ना, ते आम्हाला सुद्धा आत्ताच समजतंय. आम्ही आधी माहिती घेतो आणि उद्या तुम्हाला काय ते कळू. सांगा प्रीतम सर, उत्तर द्या आम्हाला. उत्तर हवंय. उत्तर द्या आम्हाला. आम्हाला उत्तर हवंय. सांगा लवकर, सांगा. एक मिनिट प्लीज ऐकून घ्या ना. तुम्ही काय गोंधळ घालताय? नेमकं तुमचं म्हणणं काय आहे? सांगितलं की आधीच प्रीतम सारख्या सेलिब्रिटीने अशी गाण्याची चोरी का केली आहे, उत्तर त्यांना द्यावे लागेल. ह्या गुन्ह्याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल. गुन्ह्याची शिक्षा? पत्रकार आहात की न्यायाधीश? भाषा जरा जपून वापरा प्लीज. मॅडम, आमच्याकडे पुरावा आहे म्हणून आम्ही इथे आलोय. पुरावा? कसला पुरावा? काय बोलताय तुम्ही? तुम्ही ज्यांच्याकडून ही ट्यून चोरली आहे तीच व्यक्ती इथे येते आणि तीच व्यक्ती तुम्हाला पुरावा देईल. कोण आहे ती व्यक्ती? कोणी केलेत असते घाणेरडे आरोप माझ्या मुलावर? मी. मी केलाय हा. यांच्या मुलाने माझं गाणं आणि ट्यून हे दोन्हीही चोरले. निकिता, तू? एक मिनिट. आज तुम्ही शांत बसायचं. आज फक्त मी बोलणार. प्रीतम गुप्तेंचं हे गाणं आणि ही ट्यून त्यांनी आमच्या कंपनीसाठी केली आणि तसं आमचं कॉन्ट्रॅक्टही झालं होतं. आम्ही योग्य वेळी ते रिलीज करणार होतो. पण पैशाची लालच आणि पब्लिसिटीसाठी त्यांनी ते गाणं दुसऱ्या म्युझिक कंपनीला दिलं. आणि ही सगळी आयडिया त्यांची बायको मिसेस अंजली गुप्ते हिची. निकिता, यू आर ऑफ युअर माइंड. बघा बघा ना, कसा अग्रेसिव्ह होतोय तो. प्रीतम, अरे काय करतोयस तू? आणि जेव्हा ह्याचा जाब विचारायला मी त्यांच्याकडे आले तेव्हा त्यांनी माझ्या तोंडाला काळं फासलं आणि मला इथून हकलवून लावलं. बघा, तुम्हाला जर असं वाटत असेल ना की मी खोटं बोलतेय
तर तुम्ही आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये विचारा, आमच्या आजूबाजूला चौकशी करा, तुम्हाला ते सुद्धा हेच सांगतो. निकिता तू सगळं अर्धवट सांगतेस. एक मिनिट. त्या दिवशी जे काही घडलं, का घडलं, हे फक्त आम्हाला चांगलं माहिती, कळलं? एक मिनिट, त्या दिवशी माझ्या तोंडाला टाळं फासलं होतं का नाही एवढंच सांगा फक्त. बघ. एक मिनिट, आता तुम्हीच मला सांगा, प्रीतमने आणि काकूंनी माझ्या तोंडाला टाळं फासलं होतं की नाही? त्यांना काय सांगा ना. माझ्याशी बोल. अंकल तुम्हीच सांगा मला. हो पण बघा, त्यांनी कबुली दिली आहे या गोष्टीची. शूट करा हे. माझ्या कंपनीला फसवणारे, माझं गाणं दुसऱ्या कंपनीला विकणारे हे खोटारडे, सेल्फिश आहेत आणि ते म्हणजे प्रीतम आणि अंजली. मला फक्त इतकंच सांगायचंय की प्रीतमच्या फॅन्सला हे कळलं पाहिजे. माझं इतकंच म्हणणं आहे की प्रीतम आणि अंजलीचा हा चेहरा त्यांच्या फॅन्स समोर यायला हवा. हे दोघे स्वार्थी आहेत, त्यांना योग्य ती शिक्षा मिळायलाच हवी. निकिता तू मला शिक्षा द्यायला निघाली. मुळात तुझ्या कॉन्ट्रॅक्ट पेपर बद्दल बोलतेस, त्याचे काही पुरावे आहेत का तुझ्याकडे? पुरावे त्यांनी माझं गाणं चोरलंय हाच सगळ्यात मोठा पुरावा आहे. पुरावे आणि कोर्ट कचेरीत मला इंटरेस्ट नाही यांच्या. मला फक्त प्रीतमची बदनामी व्हायला हवी होती आणि ती झाली. आता त्याचं करिअर कसं मातीत जातं ते बघशीलच. प्रीतमने आमच्या कंपनीशी केलेलं जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे ना ते मी तुम्हाला पाठवून देईल, तुम्ही बघून घ्या ना. ठीक आहे? एक मिनिट निकिता, कुठे निघालीस? आता तू विषय काढलाच आहेस तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन जा ना. मला सांग, कुठल्या कॉन्ट्रॅक्ट बद्दल बोलतेस तू? प्रीतमचं गाणं एवढं हिट झालंय, त्याचा काही उल्लेख आहे का त्याच्यात? नाही सांग ना, काही स्पेसिफिक असं डील होतं का आपलं? काय काही अग्रीमेंट मध्ये असं मेन्शन आहे का की मी जे गाणं तयार केलंय ते तुझ्या कंपनीलाच मला द्यायचं आहे, तुझे राईट्स आहेत त्यावर? ते काहीतरी लिहिलेलं असेल ना अग्रीमेंट मध्ये. ए ऐक ना, सगळी मीडिया इथे उभी आहे, आपले मित्रच आहेत, त्यांना सांग ना असं काही आहे अग्रीमेंट मध्ये. तेच ना, तू या सगळ्या पत्रकारांना बोलवलंयस ना, आणि हे इथे आले सुद्धा. आहेत का कोणाकडे पुरावे? कॉन्ट्रॅक्ट बघितलेत का कोणी? दाखवा आम्हाला, दाखवा. निकिता मॅडम, कुठे आहे ते कॉन्ट्रॅक्ट? तुम्ही एवढे आरोप करताय, त्याचा काहीतरी पुरावा असेलच ना तुमच्याकडे. बोला मॅडम, कॉन्ट्रॅक्टची कॉपी दाखवा. हे गाणं प्रीतम गुप्तेंनी कधी रेकॉर्ड केलं होतं? हो, त्याचे काही फोटोज व्हिडिओज असतीलच ना तुझ्याकडे. कुठे आहेत ते? अरे एक मिनिट, निकिता मॅडम कशा काही बोलणार आहेत? कारण निकिता मॅडमची पार बोलती बंद झाली. सगळे आरोप खोटे आहेत, एकही पुरावा नाही तिच्याकडे. काय आहेत आहेत का? माझ्याकडे पुरावे आणि ते सगळे पुरावे मी कोर्टात देईन. मग कोर्टातच जायचं होतं ना माझ्या विरुद्ध. माझ्या घरासमोर रात्री या वेळी मीडिया घेऊन आली समोर. ओ वेट अ मिनिट, मी सांगतो का आली? कारण प्रीतमची बदनामी करायची आहे ना आपल्याला. बट सो सॉरी निकिता मॅडम, तुमचा हा जो काही प्लॅन आहे ना तो कम्प्लिटली फसलाय. हे गाणं प्रीतमने 2 दिवसापूर्वी बनवलं, ते रेकॉर्ड केलं आणि मग सोशल मीडियावर. त्याच्याशी तुझा काहीच संबंध नाहीये निकिता. मॅडम तुम्ही एवढा खोटेपणा कराल असं वाटलं नव्हतं. मॅडम, अशी खोटी माहिती दिल्याबद्दल तुमच्यावर केस होऊ शकते, हे कळतंय का तुम्हाला? बोला मॅडम, बोला मॅडम, उत्तर द्या. उत्तर द्या उत्तर द्या, आम्हाला उत्तर हवंय. बोला मॅडम, बोला. हाऊ डेअर यू. मी खोटं बोलतेय असं म्हणणं आहे तुमचं? तुम्ही काय बोलताय याची शुद्ध तरी आहे का तुम्हाला? मी कोण आहे आणि मी काय करू शकते ना याचा अंदाजा नाहीये तुम्हाला. ते दिसेलच तुम्हाला लवकर सगळ्यांना. बोला आम्हाला मॅडम. उत्तर पाहिजे. मॅडम, निकिता मॅडम बोला. मॅडम बोला. आम्हाला उत्तर हवंय मॅडम, बोला. निकिता असं काहीतरी करेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. खरं तर मला कल्पना आहे की ती काही करू शकते, पण इतक्या खालच्या थराला जाईल असं नव्हतं वाटलं. पण डोंट वरी, की आज जे काही वागले ना त्याची शिक्षा तिला भोगावीच लागेल. आई
काहीतरी खायला दे ना, भूक लागली आहे. आई आले. आई हे घे. अगं एकटीच? निमेश कुठे आहे? त्याचं आवरून नाही झालं अजून. बर, डबा आणि हे नीट ठेव. तो आला की तुम्हाला एकत्र वाढते मी. अरे हो, तुझी ती रिमार्क बुक राहिली ती पण ठेवायची. काय ग, अशी हिसकावून का घेतलीस? काय झालं प्राचू? एक मिनिट, ती बुक दे मला. ती बुक दे माझ्याकडे, मला बघायची आहे. प्राचू, मी बुक मागितली तुझ्याकडे, कळतंय का तुला? सोड. Not completed in given time. काय ग हे? तू परवाचा होमवर्क पूर्ण केला नाही? शिवाय पॅरेंट्स मीटिंग सुद्धा आहे. तू याबद्दल सुद्धा काही सांगितलं नाहीस. काय काय विचारते मी? होमवर्क का केला नाही? टीचरनी असा रिमार्क का लिहून दिलाय? कसला रिमार्क? काय झालंय काव्या? अय्या हो, घरी दिलेला अभ्यास तिने केला की नाही त्याच वेळी बघायला हवं होतंस ना तू. आई वडिलांनी चुका करायच्या आणि मग मुलांना ओरडायचं, हेच मला तुझं आवडत नाही. आय एम सॉरी आई. म्हणजे माझं चुकलं. मी आधीच बघायला हवं होतं. सॉरी. हो, डॅडू जेव्हा घरी असायचा तो दररोज आमचा अभ्यास घ्यायचा, पण आईला तर अभ्यास करायला येतच नाही ना. आणि पेरेंट टीचर मीटिंग मध्ये आई एकटी येऊ शकत नाही, डॅडूला पण सोबत यायला लागतं ना. प्राची, तुला दिलेला अभ्यास आहे तो कर आधी. जास्त बोलायची गरज नाहीये. जा आता. मी आलेच आहे. अच्छा, म्हणजे ह्या ज्या कोणी आहे निकिता यांनी तुमचा स्टुडिओ ताब्यात घेतलाय तर? हो सर. इनफॅक्ट काल रात्री माझ्या घरी मीडिया घेऊन आली होती, फक्त माझी बदनामी करायला आणि माझ्यावर खोटे आरोप करायला. पण तिथल्या तिथे तिचे सगळे आरोप खोटे आहेत हे सुद्धा उघड झालं. हो, न्यूजमध्ये आला होताच. सर, तुम्ही प्लीज आम्हाला आमचा स्टुडिओ परत मिळवून द्या. निकिताची माणसं तिथेच बसलेली असतात. आम्हाला आज शिरोही देत नाही, दमदाटी करतायत नुसतं. दमदाटी करतात? त्यांच्याकडे तुमचा स्टुडिओ बंद करण्याची काही कोर्टाची ऑर्डर वगैरे आहे का? ऍटलीस्ट नोटीस वगैरे दिली का त्यांनी तुम्हाला? नाही सर, काही नोटीस वगैरे काही नाही दिली. एक दिवस सरळ स्टुडिओमध्ये आले आणि स्टुडिओ ताब्यात घेतला. मिस्टर प्रीतम, तुम्ही या आधीच जर आमच्याकडे तक्रार केली असती तर आम्ही आधीच कारवाई केली असती. ठीक आहे, आजच आपण त्यांचा बंदोबस्त करू आणि तुमचा स्टुडिओ तुमच्या ताब्यात मिळेल. काळजी करू नका. थँक्यू सो मच सर. लास्ट टाइम सुद्धा जेव्हा आमच्या घरावर हल्ला झाला होता आणि अंजली आणि माझ्या वहिनीवरती जेव्हा गुंडांनी हल्ला केला होता तेव्हा तुमची खूप मदत झाली होती. आत्ता सुद्धा सिच्युएशन थोडी सिरियस आहे. तुम्हाला जितकं कोऑपरेट करता येईल तितकं प्लीज कराल. हो, असं काय, कामच आहे ते आमचं. कोरबडे यांची तक्रार नोंदवून घ्या. यांच्याकडे सगळी माहिती द्या. मी बाकीचं पुढचं बघतो. हो, थँक्यू. अरे प्रीतम सर,
अंजली मॅडम, मस्त झालंय तुमचं गाणं. अहो साहेब, यांचं गाणं प्रचंड गाजतंय, जबरदस्त व्हायरल झालंय. बोरबडे, बाकीच्या गप्पानंतर आधी तक्रार नोंदवून घ्या त्यांची, आणि त्यांच्या स्टुडिओमध्ये कोण माणसं घुसलीत ना ते जाऊन बघा जरा. त्यांना ताब्यात घेऊन माझ्यासमोर हजर करा. हो 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 साहेब. ज्यांनी हे घडून आणलंय त्यांचं नाव काय म्हणाला? निकिता. बोरबडे, त्यांचा पत्ताही घ्या साहेबांकडून. पुढे काय करायचं मी सांगतो. बरं साहेब. आणि त्या ज्या कोणी आहेत ना निकिता मॅडम, त्यांना सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घ्या. बसा. प्रीतम, माझा एक प्लान फेल गेला म्हणून मी शांत बसेल असं जर तुला वाटत असेल ना, तर नाही. तू माझं अख्खं करिअर स्पॉइल केलंस. आता मी जोपर्यंत तुझं पर्सनल लाईफ आणि करिअर डिस्ट्रॉय करत नाही, तोपर्यंत ही निकिता शांत बसणार नाही. निकिताच ना तू? हो का? आणि ही काय पद्धत आहे? अशी कोणाची वाट अडवतात का? का तर तुम्हीच दुसऱ्याच्या वाट्यात आडवा आलेलं चालतं का? काय बोलताय तुम्ही? मी कोणाची वाट अडवली? ते पोलीस स्टेशन मध्ये गेल्यावर कळेल निकिता मॅडम. चला आमच्याबरोबर गाडीत बसा. हाऊ डेअर यू! मी आणि पोलीस स्टेशन काय संबंध आहे माझा? तुमच्या विरुद्ध आमच्याकडे कंप्लेंट आहे. जे सांगतो ते ऐका फक्त आणि चला आमच्या बरोबर. आय डोंट केअर. मी कुठेही येणार नाही. कळलं? ओके मॅडम. निमूटपणे आमच्याबरोबर चल. सोडा मला. आणि नाही आले तर जबरदस्तीने नेऊ. सोडा सांगते ना. कोण टाचची मी. हात लावायचा नाही मला. येते ना मी. प्रीतम, अंजली माझ्या विरुद्ध पोलिसांकडे कंप्लेंट केली आहे तुम्ही. खूप मोठी चूक केली आहे तुम्ही. यू विल हॅव टू पे फॉर दिस. चल. तुम्ही कसे असू शकता बाळाचे बाबा? ते तर कालच रिपोर्ट घ्यायला आले होते. फाईल का फेकून दिलीस अशी? ग दमले. ऑलरेडी प्रेग्नन्सी मध्ये हीट फ्लॅशेस येतात, त्यात ऊन इतकं वाढलंय. ॲटलिस्ट पाणी तरी ऑफर कर. आणि नेक्स्ट टाइम पासून तूच करा हे सगळी कामं. सोनोग्राफीचे रिपोर्ट आणायला कोणासोबत गेली होतीस? व्हॉट? अरे ती रिसेप्शनिस्ट जरा वेडीच आहे. माझा एक मित्र त्याच्या बायको बरोबर तिच्या सोनोग्राफीसाठी आला होता आणि तिने आम्हाला बोलताना बघितलं असेल ना, म्हणून तिला वाटलं असेल की बाळाचे बाबा आले होते.
हसवू नकोस मला. काल इथे मंदार का जो कोणी आला होता तो तुझ्यासोबत क्लिनिकमध्ये आला होता ना? खोटं बोलू नकोस माझ्याशी. रिपोर्ट्समध्ये माझं नाव तू चुकून खोललीस असं म्हणाली होतीस. खोटं बोललीस ना तू श्रेष्ठा? नाही, खरंच चुकूनच झालं. उत्तर दे. उत्तर दे मला. डाऊट घेतोयस तू माझ्यावर विशू? तुला काय म्हणायचंय? मी तुला फसवते, मी खोटं वागतेय. हाऊ कॅन यू थिंक लाईक दॅट विशू? तुझ्यासाठी मी सगळं सोडून. यू अनबिलिव्हेबल. दिस इज डिस्गस्टिंग.